उल्हासनगरमध्ये विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे उद्घाटन। सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठी वाढ होत आहे। महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांसाठी विठाई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना महिलांनी केली आहे। समाजसेविका रेखा गरड आणि सहकारी महिलांनी शहरात महिलांच्या भेडसावणाऱ्या समस्या, महिलांचे प्रश्न, महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली। कॅम्प 4 मधील VTC ग्राउंड परिसरात संस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आलं। शहरातील महिलांच्या समस्या या संस्थेच्या वतीने सोडवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे। तसेच समाजसेवक प्रदीप गरड यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आला। यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे, भीम आर्मीचे शहराध्यक्ष अनिल चव्हाण, भीम आर्मीचे उपाध्यक्ष हेमंत जाधव, समाजसेवक योगेश मात्रे, विविध क्षेत्रातील समाजसेवक, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व समस्त मित्रपरिवार यांनी विठाई प्रतिष्ठान यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व तसेच प्रदीप उर्फ बबुल्या गरड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या दिवशी विठाई प्रतिष्ठान या नावाने सामाजिक संस्था मी ओपन केली आहे। आजपर्यंत खूप मदत केली, पण ती मदत एवढ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत नव्हती। त्यासाठी एक ऑथोराइज ठरवलं की एक संस्था ओपन करावी, त्या माध्यमातून सगळ्यांना मदत, लोकांची जी काही गरज, आरोग्य असेल, शिक्षण असेल, एखाद्याला शिकायचं आहे किंवा त्याच्याकडे पैसे नसतील, कुणी गरीब असो, त्याला आमच्याकडून पूर्ण मदत केली जाईल। कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण नागरिकांना मदत केली होती, असंच आपला झंझावात जो आहे तो चालू राहणार। खूप मोठा झंझावात यापुढे चालू राहील। कोरोनाच्या काळात आम्ही खूप मदत केली, जवळजवळ आम्ही 250-300 किट वाटल्या। सांगलीला पूर आला, तिकडेही आम्ही 300-400 किट वाटल्या। पण आता एक सगळ्यांना धरून एक मोठी संघटना उभा करून हे काम चालू ठेवायचं। मुळामध्ये अथक परिश्रमातनं आणि शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं, अथक मेहनत करून, गरिबीतून आणि इथपर्यंत पोहोचून, आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा त्या गरिबीची जाण ठेवणं की समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे। समाजासाठी जी तळमळ आहे ती तळमळ प्रदीप गरड यांच्यामध्ये सातत्याने दिसून आली। मग तो कोविड काळ असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल, सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा गोरगरिबांच्या मदतीसाठी प्रदीप गरड सातत्याने पुढे असतात। त्यांच्या डोक्यामध्ये काय अशी समाजसेवा करत असताना स्वतःच्या पाठीमागे एक लोगो असला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या मातोश्री रेखा गरड यांच्या हस्ते आज विठाई प्रतिष्ठानचं उद्घाटन केलेलं आहे। आणि या विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील असतील, आजूबाजूच्या शहरातले असतील, गोरगरीब असतील, दिनदुबळे असतील, समाजातील लोक असतील, की समाजसेवा कशी करता येईल किंवा लोकांना कशी मदत करता येईल, त्यासाठी आज या सामाजिक संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे। मी प्रदीप गरड यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सातत्याने त्यांना जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी त्यांच्या पाठीशी उभा असेल।